श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी, तुमच्या भक्तीचाच माझ्यावर असर आहे. स्वामी, तुमच्या भक्तीचाच माझ्यावर असर आहे म्हणून लोकांची 100 कटकारस्थानं देखील माझ्यावर आजपर्यंत बेअसर आहे. लोकांची 100 कटकारस्थानं देखील माझ्यावर आजपर्यंत बेअसर आहे. तर स्वामी भक्त हो, हे 2 वाक्य आहे, परंतु खरंच या 2 वाक्यांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा अर्थ दडलेला आहे. कारण खरंच जी व्यक्ती स्वामींच्या सानिध्यात असते, स्वामींच्या सेवेत तल्लीन होते, ज्या व्यक्तीचा हात स्वामी स्वतः पकडतात, अशा व्यक्तीवर कशाचाही फरक पडू शकत नाही. या जगाच्या पाठीवर कुणी कितीही त्या व्यक्तीबद्दल कटकारस्थानं रचण्याचा प्रयत्न केला, तिला मागे ओढण्याचा प्रयत्न केला, तिला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरीही ते सगळे असफलच ठरणार. कारण त्या व्यक्तीच्या हातामध्ये स्वामींचा हात आहे हे ते लोक विसरून जातात. हा ब्रह्मांड नायक, ही ब्रह्मांडाची शक्ती जर आपल्या सोबत आहे तर आपल्याला घाबरण्याचं काहीही कारण नसतं. फक्त आपली नियत तेवढी स्वच्छ असायला हवी आणि आपलं मन तेवढं पवित्र असायला हवं. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. असाच नवीन प्रेरणादायी आजचा स्वामी संदेश असणार आहे. जगण्याचा एक मार्ग, जगण्याची एक दिशा दाखवणारा आजचा संदेश आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आवर्जून ऐका की स्वामी आपल्याला काय सांगत आहे. तर स्वामी आजच्या संदेशमार्फत आपल्याला सांगतात की अरे, तू स्वतःसाठी जसा आहेत ना तसाच राहा. कोणासाठी चांगलं बनू नको आणि कोणासाठी वाईटही होऊ नको. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा आणि माझ्याशी प्रामाणिक राहा. जेव्हा तू माझ्यासमोर येणार आहे तेव्हा माझ्या डोळ्यात डोळे घालून तुला बघता येईल, माझ्याकडे बघून तुला सगळं काही सांगता येईल, इतका प्रामाणिक तू स्वतःशी राहा आणि माझ्याशी राहा. अरे, ज्याला तू पटला ना तो तुला कधीच सोडणार नाही. ज्याला तू पटला ना तो तुला कधीच सोडून जाणार नाही. आणि ज्याला तू पटतच नाही, ज्याला तू आवडतच नाही, ज्याला तुझी मतच पटवून घ्यायची नाही, अशा व्यक्तीसमोर जर तू अगदी जीव ओवाळून टाकला ना तरीही ती व्यक्ती तुझी कधीच होणार नाही. म्हणून अतिविचार ह्या लोकांचा करू नको. स्वतःला काय पटतंय ते बघ आणि नैतिकतेच्या दृष्टीने योग्य काय आहे त्याचा विचार कर आणि तुझ्या मार्गावर चालत राहा. आम्ही तर सदैव तुझ्या सोबतच राहणार आहोत. अरे, वेळेबरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे तुला कधी कळणार नाही. म्हणूनच डोक्यावरील आणि मनातील सर्व भार माझ्यावर सोपव आणि दिवसभरामध्ये तुला कोणी कोणी मदत केली, मग ती छोटी असू दे किंवा मोठी असू दे, त्यांना प्रत्येक वेळेस तू धन्यवाद बोलायला शिक, त्यांचे आभार मानायला शिक. छोट्या छोट्या गोष्टींमधूनच तू आभार मानले तर नक्कीच तुझ्यामधली जी माणुसकी आहे ती जिवंत राहणार आहे. त्यासोबतच रात्री झोपण्यापूर्वी माझ्याकडे येत जा. दिवसभरात जे काही घडलं आहे ते माझ्यासमोर व्यक्त कर. मला सगळं काही तू सांगत जा आणि मग तू झोपायला जा. बघ, तुझा डोळा कसा लागेल आणि तुला कशी शांत झोप लागेल हे तुलाही कळणार नाही. आणि पुन्हा एकदा एक नवीन जो दिवस तुझी वाट पाहत आहे तो दिवस देखील तुझ्यासाठी सकारात्मकता घेऊन येईल, यावर मात्र तू खात्री बाळग. फक्त मला विसरू नको आणि माझ्याशी हितगुज साधणं देखील टाळू नको. मग उद्याचा दिवस उगवला की मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकार, मोठा दृष्टिकोन ठेव, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा तुला त्रास होणार नाही. अरे, उगवता सूर्य आणि मावळता सूर्य सारखाच असतो. दोघंही अगदी सारखेच दिसतात असं म्हणायला हरकत नाही. उलट असं म्हणण्यापेक्षा तो सूर्य एकच आहे, फक्त त्याची वेळ वेगळी असते. कसं ते पहा. जेव्हा सकाळी सूर्य उगवतो तेव्हा सगळेजण त्या सूर्याला नमस्कार करतात, परंतु तोच सकाळचा सूर्य जेव्हा मावळतीकडे जातो तेव्हा त्याच्याकडे मात्र पाठ फिरवली जाते. म्हणजे काय तर सूर्य एकच, परंतु फक्त वेळेनुसार त्याची किंमत कमी जास्त होत असते, एवढाच मात्र काय तो फरक आहे. असंच काही माणसाचं असतं. याचाच अर्थ वाईट कोणीच नसतं, फक्त वेळ कशी आहे यावरच बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्यामध्ये एक वेळ तुझ्या आयुष्यात अशीही येऊ शकते की जिथे तुझी काहीच चूक नसेल, पण तरीही तुला सगळ्यात वाईट माणूस ठरवला जाईल. जगाच्या पाठीवर सगळ्यात वाईट म्हणून तूच ओळखला जाशील. पण याची देखील 2 कारणं असू शकतात. एक म्हणजे तू समोरच्या व्यक्तीच्या मनासारखं वागत नाही, त्याच्या विरोधात जाऊन पाऊल उचलतो म्हणून तुला वाईट ठरवलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगोदर केलेलं तुझं वाईट कर्म अशा पद्धतीने तुझ्या समोर येतं आणि ह्या 2ही गोष्टींचा तू स्वीकार करायला शिक. कारण जेव्हा तुझं वाईट कर्म आहे त्याचं फळ तुला भोगणं गरजेचंच आहे, परंतु
जेव्हा समोरची व्यक्ती फक्त तुला ह्या एका कारणामुळे चुकीचं ठरवत आहे की तू तिच्या विरोधात जात आहे, तर त्यावेळेस मात्र फक्त ते नातं जपण्यासाठी किंवा तुमची ताटातूट होऊ नये म्हणून त्या व्यक्तीला तू चुकीच्या गोष्टींमध्येही साथ देत असशील, तर हे मला अजिबात मान्य नाही. एक वेळेस नातं तोडण्याची वेळ आली तरीही चालेल, परंतु असत्याची कास कधी धरू नको. चुकीच्या मार्गावर तू कधी चालू नकोस. भलेही तू एकटा राहिला तरीही हरकत नाही. आणि जेव्हा तू सत्याच्या मार्गावर चालतो तेव्हा तू कधीच एकटा नसतो, कारण हा ब्रह्मांड नायक कायम तुझ्या सोबतीला असतो, हे मात्र सदैव लक्षात ठेव. आणि अशा लोकांचा विचार करण्यापेक्षा तू तुझ्या आयुष्याचा विचार कर. आयुष्य आनंदात कसं घालवता येईल याचा विचार कर आणि सोबत माझा हात पकडून चल. म्हणजे तुझ्या या स्वामींचा हात हातात पकडून चल. तुझं आयुष्य हे सोपंच होणार आहे, सुरळीतच होणार आहे. जीवन जगता जगता फक्त एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. प्रसंग कुठलाही असू दे, चांगला असू दे किंवा वाईट असू दे, सुखाचा असू दे किंवा दुःखाचा असू दे, निर्णय घेताना कधीच घाई करू नकोस. कारण अति घाई संकटात नेई असं तू ऐकलं असेल, पण अति दुःखात घेतलेला निर्णय देखील तुला संकटात नेऊ शकतो. अति आनंदात घेतलेला निर्णय देखील तुला दुःख देऊ शकतो आणि तो तुझ्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. म्हणून प्रसंग कुठलाही असू दे, थोडंसं शांत हो, विचार कर आणि मगच निर्णय घे आणि मगच त्यावर वाटचाल कर. पण जर तुला निर्णय घेणं शक्य होत नसेल, काय चूक काय बरोबर हे देखील तुला कळत नसेल, तर त्यावेळेस थोड्या वेळासाठी सगळं काही बाजूला ठेव आणि माझ्यासमोर येऊन बस. माझ्याशी हितगुज साधण्याचा प्रयत्न कर, माझ्या स्मरणात रममाण होण्याचा प्रयत्न कर आणि फक्त माझं चिंतन कर. बघ, जेव्हा तू सगळं काही विसरून आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करशील, तेव्हा काय निर्णय घ्यायचा, कसा निर्णय घ्यायचा, योग्य काय आहे, हे सगळं काही आम्ही तुला सांगू. तुला योग्य ते मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही करू. फक्त तू आमच्याशी एकरूप हो आणि डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेव. म्हणून कुठे थांबायची वेळ आली तर आवर्जून थांब. थांबल्याने तुझं आयुष्य कधीच थांबणार नाही, पण थोडंसं थांबल्याने तुझा एक निर्णय तुझं आयुष्य अजून उज्ज्वल बनवण्यासाठी मदत करणार आहे, हे मात्र सदैव ध्यानी ठेव. आणि जेव्हा तुला नवीन काही घडवायचं आहे, नवीन काही निर्माण करायचं आहे, तेव्हा देखील एक गोष्टीची खबरदारी आवर्जून बाळग. ती म्हणजे तू कधीही दुसऱ्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नकोस. तो तसा आहे म्हणून मलाही असंच बनायचं हा अट्टहास जर तू करत असशील तर ते पूर्णतः चुकीचं आहे. कारण तो व्यक्ती वेगळा आहे, तू वेगळा आहे, त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या आहे, तुझ्या वेगळ्या आहे, त्याच्यातले कौशल्य वेगळे आहे आणि तुझ्यातले देखील कौशल्य वेगळे आहे. कदाचित असंही होऊ शकतं त्याच्याकडे जे नाही ते तुझ्यामध्ये आहे, परंतु तू त्याच्याकडे बघता बघता तुझ्याकडे बघायचंच विसरून जातो आणि तुझ्यात काय लपलं आहे, काय दडलं आहे हे देखील तुला कधीच कळत नाही. म्हणून दुसऱ्यांकडून काही शिकायचं असेल तर नक्कीच शिक, त्यांच्याकडून प्रेरणा देखील घे, परंतु हुबेहूब त्यांच्यासारखंच बनण्याचा जर तुझा अट्टहास असेल तर आम्ही काहीही करू शकत नाही. तू तुझं एक वेगळं अस्तित्व निर्माण कर आणि तुला घडवण्यासाठी प्रयत्न कर. बघ, असे प्रयत्न जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीच्या पाठीशी आम्ही सदैवच उभे राहतो. आणि हे कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये वेळेनुसार, बदलत्या काळानुसार तुझे विचार बदलणं देखील गरजेचं आहे. बाहेरची परिस्थिती कशीही असू दे, पण जर तुझ्या आतले विचार चांगले असतील तर तुझं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. तुझी वाईट परिस्थिती थोड्या वेळापुरतीच मर्यादित राहणार आहे, परंतु आलेल्या वाईट परिस्थितीत जर तू वाईटाची साथ धरत असेल, चुकीची पावलं टाकत असशील तर ते तुझ्यासाठी सदैव धोक्याचं ठरणार आहे. म्हणून वाईट वेळेतही तुझ्या मनामध्ये चांगले विचार असू दे आणि तुझ्या मनात चांगले विचार असायला हवे. तुला असं वाटत असेल तर तू माझ्या स्मरणामध्ये रममाण व्हायला हवं, कारण जो आमच्या नामस्मरणात तल्लीन होतो त्याला कधीच वाईट विचारांची संगत लागत नाही. वाईट विचार त्याच्या मनामध्ये चुकूनही येत नाही. हे बघ, परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, फक्त थोडासा धीर असावा लागतो. म्हणून परिस्थिती बदलेपर्यंत थोडीशी वाट बघ, परंतु स्वतःच्या मनामध्ये कधीही चुकीचे विचार येऊ देऊ नको. समजा एखादा फुगेवाला आहे आणि त्याच्याकडे खूप सारे फुगे विकायला आहे. काही रंगीत आहे, काही चमकदार आहे, पण शेवटी तो फुगा किती उंच जाणार हे त्याच्या बाह्य रूपावरून ठरणार नाही, तर त्याच्या आतमध्ये किती हवा भरली आहे यावरूनच ठरणार आहे. म्हणून ते आकर्षक फक्त बाह्य रूपाचं थोड्या वेळासाठी आहे,
पण उंच उडण्यासाठी मात्र आतमध्ये जी हवा आहे त्यालाच महत्त्व आहे. तसंच तुझं आहे. तू बाह्य रूपावरून कधीच आम्ही तुझ्या बाह्य रूपावरून आम्ही कधीच तुझी पारख करणार नाही. तुझ्या अंतर्मनात काय आहे, तू कसे विचार करतो यावरूनच ठरणार आहे की तू आमच्यासाठी योग्यतेचा आहे की नाही. तुला जर आमच्या योग्यतेचं बनायचं असेल तर तुझं अंतर्मन स्वच्छ ठेव. कारण हे जग जरी तुला बाह्य रूपावरून ओळखत असेल तरीही आम्ही मात्र सदैव तुझ्या अंतर्मनावरूनच तुला ओळखणार आहोत, हे सदैव लक्षात ठेव. आणि ज्याचं अंतर्मन सदैव स्वच्छ असतं, ज्याच्या अंतर्मनात सदैव आमचं नामस्मरण असतं, त्याच्या हृदयात सदैव आम्हीच वास करत असतो. आणि त्याला एकच सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशमध्ये आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली की हे आयुष्य आहे आणि आयुष्यामध्ये चढ उतार येणारच. सुख आणि दुःख देखील येणार आहे. परंतु आपल्या वाट्याला दुःख आलं किंवा वाईट प्रसंग आला म्हणून आपण काहीतरी चुकीचा निर्णय घ्यायचा, काहीतरी वाईट वागायचं, हे कुठेही स्वामींनी सांगितलेलं नाही. स्वामी फक्त सांगतात की वेळ कशीही असू द्या, तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहा. तुम्ही सत्याच्या मार्गावर चाला, न्यायाच्या बाजूने नेहमी उभे राहा. कारण जो न्यायाच्या मार्गावर चालतो, सत्याच्या मार्गावर चालतो, त्याचा हात स्वतः स्वामींनी धरलेला असतो. आणि ज्याचा हात स्वामी धरतात, ज्याचा हात हा ब्रह्मांड नायक धरतो, तो अयशस्वी कधीही होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला आपल्या स्वामींचं बोट पकडायचं आहे आणि हळूहळू का होईना पुढे पुढे जात राहायचं आहे. वाटेत अनेक अडचणी येतील, काटेही येतील, खड्डेही येतील, पण जर आपला हात स्वामींच्या हातात आहे तर अशा वाटेवर स्वामी आपल्याला अलगद कधी उचलून ठेवतील आणि कधी आपल्या ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवतील हे आपल्याला देखील कळणार नाही. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.